हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित। तुझ मी ठाऊका पतित शरणागत परी झालो। येथे राया रंकायकी सरी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी। पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे। ऐसे हे चालत आले मागे नाही मी बोलत वावगे। आपुलिया पडिल्या प्रसंगे कीर्ती हे जगे वाखाणी जेती। घालोनी माथा बैसलो भार सांडिला लौकिक व्यवहार। आधी हे विचारिले थार अविनाश परपद ऐसे। येथे एक वर्म पाहिजे धीर परिम्या लेखिले असार। देह हा नाशिवंत जाणार धरिले सार नाम तुझे। केली आराणुक सकळा हाती धरावे ते धरिले चित्ती। तुका म्हणे सांगितले संती देई अंती ठाव मज देवा। येथे राया रंकायकी सरी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी। पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून पांडुरंगाकडे मागणी करतात। पांडुरंगाकडे मागणी करणारा हा अभंग आहे आणि आपल्या हिताविषयीची मागणी तुकोबारायांनी पांडुरंगाकडे केलेली आहे। तुकोबाराय म्हणतात, आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित। देवा पांडुरंगा तू आता धर्माधर्माविषयी जाणून माझ्या हिताचा तुम्ही विचार करावा। माझ्याकरता काय उचित आहे काय अनुचित आहे हे जाणून घ्यावं आणि माझ्या हिताकरता कोणतं उचित आहे अनुचित हे सगळं जाणून माझ्या हिताचा विचार करायला आपण सुरुवात करावी आणि माझं हित तुम्ही करावं। धर्म काय अधर्म काय हे आपण जाणून घ्यावं। माझ्याकरता काय उचित आहे आणि काय अनुचित आहे हे जाणून घ्यावं, कारण मला ते कळत नाही। मी पतित आहे आणि पतित असल्यामुळं मी तुला शरण आलो देवा। मी तुला शरण आलो असल्यामुळं आता माझ्याकरता काय धर्म आहे आणि काय अधर्म आहे हे जाणणं देवा तुझं कर्तव्य आहे। धर्म काय आणि अधर्म काय, माझ्याकरता कोणता धर्म आहे कोणता अधर्म आहे हे देवा जाणावं आणि माझा हिताचा आपण विचार करावा। अशा प्रकारची मागणी तुकोबारायांनी देवाकडे केली। धर्माधर्माला जाणावं, धर्मधर्माला जाणून माझ्या हिताचा विचार आपण करावा अशा प्रकारची मागणी तुकोबारायांनी केली। का केली? कारण धर्म आणि अधर्म सामान्य माणसाच्या बुद्धीला कळत नाही। धर्म अधर्म जाणणं तसं ही गोष्ट सोपी नाही, कठीण आहे। फार धर्म हा फार सूक्ष्म आहे। चांगल्या चांगल्या लोकांना धर्म कळत नाही। काल आपण बोलून गेलो, किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहितः कवयः अपि अत्र मोहितः। कवी लोक सुद्धा या धर्माधर्माविषयी मोहित होतात, कर्माविषयी मोहित होतात। लक्षात येत नाही नेमकं धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे। शास्त्रकार सुद्धा याविषयी मोहित झालेले आहेत। शास्त्रकारांचं सुद्धा या धर्माधर्माविषयी वेगवेगळं मत आहे आणि शास्त्रकारांचं कोणाचं धर्माधर्माविषयी काय मत आहे याचा विचार करत असताना आपण कालच्या चिंतनामध्ये शेवट आपण न्यायशास्त्रकारांचं जे मत आहे धर्माधर्माविषयी त्याचा थोडासा विचार केला। न्यायशास्त्रकार सांगतात, सुख असाधारण कारणम धर्म। सुखाचं जे असाधारण कारण आहे त्याला धर्म म्हणावं असं त्यांनी धर्माचं लक्षण केलं, पण त्या लक्षणावर अनेक दोष यायला लागले म्हणून त्यांनी लक्षण बदललं आणि दुसरं लक्षण असं केलं
योगजन्य स्वर्गजनक वृत्तिगुणत्व व्याप्य जातिमान धर्म। यागजन्य, योगजन्य, यागजन्य, स्वर्गजनक, वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान धर्म असं त्यांनी धर्माचं लक्षण केलं। हे निर्दुष्ट लक्षण त्यांच्या मतानुसार झालं। आणि अधर्माचं लक्षण करत असताना निषिद्ध कर्मजन्य नरकजनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान अधर्म असं त्यांनी अधर्माचं लक्षण केलं। धर्माचं आणि अधर्माचं लक्षण न्यायशास्त्रकारांच्या मतानुसार जे त्यांनी केलं ते कसं योग्य आहे याचा विचार आपण काल केला। या धर्माधर्माविषयी पूर्वमीमांसा शास्त्रकार काय म्हणतात, अजून वेगवेगळे शास्त्रकार काय म्हणतात, संत वाङ्मयामध्ये या धर्माधर्माचा विचार काय केलेला आहे, या धर्माधर्माविषयी संतांचं काय म्हणणं आहे याचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। धर्माधर्माचा विचार करत असताना अर्थसंग्रहकार असं म्हणतात, वेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनवत्वे सती अर्थत्वम धर्मत्वम। वेद प्रतिपाद्यत्वे सती, ज्या वस्तूच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे म्हणजे जी गोष्ट वेदांनी सांगितलेली आहे, प्रयोजनवत्वे सती, जिच्या ठिकाणी प्रयोजनवत्व आहे म्हणजे काहीतरी प्रयोजनाने ती युक्त आहे, आणि ज्या वस्तूच्या ठिकाणी अर्थत्व आहे, या तीन गोष्टींनी जी वस्तू युक्त आहे त्याला धर्म म्हणावं असं अर्थसंग्रहकारांचं म्हणणं आहे। काय? वेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनवत्वे सती अर्थत्वम धर्मत्वम। म्हणजे बघा, वेदांनी सांगितलेला जो यज्ञ आहे, यागादिक ज्या क्रिया आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की यागादी रेव धर्म, यागादी ज्या क्रिया आहेत हाच धर्म आहे। थोडंसं काय आहे, न्यायशास्त्रकारांच्या धर्माचा आणि अधर्माचा विचार आपण करायला गेलो, वेदानं विहित म्हणून सांगितलेली जी क्रिया आहे त्या क्रियेपासून निर्माण होणारं जे अदृष्ट, त्या अदृष्टाला ते धर्म म्हणतात। वेदांनी निषिद्ध म्हणून सांगितलेलं जे कर्म आहे त्या कर्मापासून, ते निषिद्ध कर्म केल्यानंतर जे अदृष्ट निर्माण होतं त्याला ते अधर्म म्हणतात। म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर न्यायशास्त्रकार हे विहित कर्मापासून निर्माण झालेल्या पुण्याला धर्म म्हणतात आणि निषिद्ध कर्मापासून निर्माण झालेल्या पापाला अधर्म म्हणतात। या अर्थसंग्रहकारांचा आणि पूर्वमीमांसा शास्त्रकारांचा आपण जर विचार केला तर त्यांच्या म्हणण्यानुसार वेदानं विहित कर्म जे सांगितलं त्या कर्मापासून जे निर्माण झालं ते अदृष्टाला ते धर्म म्हणत नाहीत। वेदानं सांगितलेली जी क्रिया आहे त्या क्रियेलाच ते काय म्हणतात? धर्म म्हणतात। वेदानं करू नका म्हणून सांगितलेली जी क्रिया आहे त्या क्रियेलाच ते काय म्हणतात? अधर्म म्हणतात। बघा, वेद प्रतिपाद्यत्वे सती, वेदानं जे प्रतिपादन केलेलं आहे, वेद प्रतिपाद्यत्व ज्याच्या ठिकाणी आहे, प्रयोजनवत्वे सती, ज्याच्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी प्रयोजनवत्व आहे म्हणजे जे प्रयोजनाने युक्त आहे, आणि ज्याच्या ठिकाणी अर्थत्व आहे, अशी जी वस्तू त्याला धर्म म्हणावं असं अर्थसंग्रहकारांचं म्हणणं आहे। एखादी वेदाने सांगितलं स्वर्ग कामो यजेत, यजन करावं, यजन क्रिया सांगितली। मग आता यजन ही जी क्रिया आहे, याग ही जी क्रिया आहे, तर ही जी क्रिया आहे या क्रियेच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, कारण ती क्रिया वेदाने सांगितलेली आहे। ती काय काका नाही सांगत, मामा नाही सांगत, कोणी सांगितली ती क्रिया? वेदाने सांगितली, म्हणजे त्या क्रियेच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे। बरं, ती क्रिया केल्याच्या नंतर त्याला काही प्रयोजन आहे का? वेदाने याग करायला सांगितला
आणि याग केला तर ती क्रिया केल्याच्या नंतर त्या क्रियेच्या ठिकाणी काही प्रयोजन आहे का? प्रयोजन आहे. काय काय प्रयोजन आहे? स्वर्ग प्राप्ती. स्वर्ग हे त्याचे प्रयोजन आहे. म्हणजे याग नावाची जी क्रिया आहे ती क्रिया त्या क्रियेच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, प्रयोजन आहे म्हणजे प्रयोजनाने ते युक्त आहे म्हणजे प्रयोजनवत्व त्या क्रियेच्या ठिकाणी आहे आणि अर्थत्व आहे. म्हणून त्या क्रियेला यागादिकाला म्हणून काय म्हणतात? धर्म अशा प्रकारचं म्हणतात. त्याला धर्म म्हणावं. नुसतं असं लक्षण केलं वेद प्रतिपाद्यत्वे सती अर्थत्वम किंवा नुसतं लक्षण केलं प्रयोजनवत्वे सती अर्थत्वम तर हे निर्दुष्ट लक्षण होत नाही. कसं लक्षणामध्ये जर वेद प्रतिपाद्यत्व हे पद घातलं नाही, प्रयोजनवत्वे सती अर्थत्वम असं जर धर्माचं लक्षण केलं यांच्या मतानुसार, प्रयोजनवत्वे सती अर्थत्वम, तर आपण जे भोजन करतो की नाही, भोजन जेवण करतो की नाही, आपण जेवण करतो आपण, मग जेवण करतो त्या जेवण करण्याला काही प्रयोजन आहे का नाही? काय प्रयोजन आहे? भूक जाते, तृप्ती प्राप्त होते. म्हणजे तृप्त होणं, तृप्ती हेच त्याचं काय आहे? प्रयोजन आहे. म्हणजे भोजन हे प्रयोजनाने युक्त आहे. म्हणजे प्रयोजनवत्व भोजनाच्या ठिकाणी आहे आणि अर्थत्व आहे. म्हणून लक्षण केलं धर्माचं आणि चाललं भोजनाच्या ठिकाणी. म्हणून लक्षणाच्या ठिकाणी अतिव्याप्ती नावाचा दोष यायला लागला. म्हणून पहिलं पद घातलं लक्षणामध्ये ते कोणतं? वेद प्रतिपाद्यत्वे सती. लक्षणामध्ये वेद प्रतिपाद्यत्व हे पद घातलं पाहिजे. भोजनाच्या ठिकाणी प्रयोजनवत्व आहे. कशासाठी लक्षणामध्ये वेद प्रतिपाद्यत्व पद घालायचं? भोजनाधिकावरची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता वेद प्रतिपाद्यत्व पद घालायचं. वेद प्रतिपाद्यत्व हे लक्षणामध्ये पद घातल्यावर काय होतं? भोजनाधिकावरची अतिव्याप्ती निवृत्त होते. भोजन प्रयोजनाने युक्त आहे पण भोजन वेदात सांगितलेलं नाही. वेदाने सांगितलं का भोजन करा म्हणून? वेद सांगतो यज्ञ करा म्हणून. भोजन करायला वेदाने सांगितलं का? नाही. वेद प्रतिपाद्यत्व या पदाने भोजनाधिकावरची अतिव्याप्ती निघाली. मग नुसतं लक्षण असं करा धर्माचं, जे वेद प्रतिपाद्यत्वे सती अर्थत्वम, जे वेदाने सांगितलेलं आहे आणि ज्याच्या ठिकाणी अर्थत्व आहे असं जर लक्षण केलं तर मग ते वेदाने सांगितलेला जो स्वर्ग आहे, स्वर्गाचं वर्णन कोणी केलं? स्वर्गाचं वर्णन कोणी केलं? वेदातच केलेलं आहे. वेदाने सांगितलेलं आहे. प्रयोजन असलेला जो स्वर्ग, त्या स्वर्गावर त्याची अतिव्याप्ती होते. कारण स्वर्गाच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे आणि अर्थत्वही आहे. मग त्याच्यावरची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता म्हणून लक्षणामध्ये पद घातलं प्रयोजनवत्व. स्वर्ग हा प्रयोजन आहे, प्रयोजनवत नाही. प्रयोजनाने युक्त नसतं. स्वर्ग हे प्रयोजन आहे आणि त्या प्रयोजनाने युक्त याग क्रिया आहे. स्वर्ग प्रयोजन आहे, प्रयोजनवत नाही. आणि म्हणून स्वर्गावर होणारी धर्माच्या लक्षणाची अतिव्याप्ती ती निवृत्त करण्याकरता म्हणून धर्माच्या लक्षणामध्ये पद कोणतं घातलं? प्रयोजनवत्व. मग धर्माचं लक्षण नुसतं असं केलं असतं, वेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनवत्वम धर्म, एवढं जर लक्षण केलं, लक्षणामध्ये अर्थत्व हे जर पद दिलंच नसतं तर मग याची शेन यागावर अतिव्याप्ती झाली असती. बघा तुम्ही, शेन याग वेदाने सांगितलेला आहे. शेन याग शब्दाचा अर्थ आहे शत्रूच्या नाशाकरता सांगितलेला जो अभिचार कर्म वगैरे सगळे हे शेन यागामध्ये मोडलं जातं सगळं.
शत्रूच्या नाशाकरता जो यज्ञ केला जातो त्याला शेनयाग म्हणतात. त्या यज्ञाचं शेनयाग अशा प्रकारचं नाव आहे. मग हा यज्ञ वेदाने सांगितला. वेदाने तो सांगितलेला असल्यामुळं त्या यज्ञाच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, प्रयोजनवत्वही आहे. काय प्रयोजन आहे शेनयागाचं? शत्रूचा नाश हे प्रयोजन आहे त्याचं. म्हणजे वेद प्रतिपाद्यत्वही आहे, प्रयोजनवत्वही आहे. आणि वेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनवत्वम एवढंच जर धर्माचं लक्षण केलं तर हे धर्माचं लक्षण शेनयागावर जातं. आणि शेनयाग धर्म नाही, लक्षणाची अतिव्याप्ती व्हायला लागली. आणि ती लक्षणाची अतिव्याप्ती घालवण्याकरता, धर्माच्या लक्षणाची शेनयागावर होणारी अतिव्याप्ती ती निवृत्त करण्याकरता शास्त्रकारांनी त्याच्या धर्माच्या लक्षणामध्ये तिसरं पद घातलं, अर्थत्वम. धर्म सांगत असताना सांगितलं धर्म त्याला म्हणावं. कशाला म्हणावं धर्म? ज्याच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, ज्याच्या ठिकाणी प्रयोजनवत्व आहे आणि ज्याच्या ठिकाणी अर्थत्व आहे. शेनयागाच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, शेनयागाच्या ठिकाणी प्रयोजनवत्व आहे, पण शेनयागाच्या ठिकाणी अर्थत्व नाही, शेनयागाच्या ठिकाणी अनर्थत्व आहे. शेनयाग केल्याच्या शत्रूचा नाश आहे. शत्रूचा तर नाश आहेच, पण शेनयाग केल्याच्या नंतर शत्रूचा नाश होतो. त्यांनी त्याला पाप घडतं आणि ज्यांनी याग केला आणि शत्रू मारला तोही पुन्हा त्यालाही नरकात जावं लागतं. त्यालाही दोष आहेच. म्हणजे त्याच्या ठिकाणी अर्थत्व नाही. शेनयागावरची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता लक्षणामध्ये पद घातलं अर्थत्वम. असं म्हणून धर्माचं लक्षण करत असताना अर्थसंग्रहकारांनी असं लक्षण केलं, वेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनवत्वे सती अर्थत्वम धर्म, असं धर्माचं लक्षण केलं. बघा, धर्माचा विचार करत असताना प्रत्येक शास्त्रकार या धर्माविषयी आपलं वेगवेगळं मत सांगतात. न्यायशास्त्रकार वेगळंच मत सांगतात, अर्थसंग्रहकार वेगळंच मत सांगतात. पूर्वमीमांसक म्हणतात चोदना लक्षणोर्थो धर्म. चोदना हेच लक्षण आहे ज्याचं, ज्या वस्तूचं, ज्या अर्थाचं असा जो अर्थ आहे, जी वस्तू आहे त्याला म्हणावं धर्म. चोदना हेच ज्याचं लक्षण आहे. चोदना या लक्षणाद्वारा ज्या वस्तूचं ज्ञान होतं अशी जी वस्तू आहे तिचं नाव काय आहे? धर्म. चोदना म्हणजे काय? चोदना शब्दाचा अर्थ आहे वेदवाक्य. चोदना शब्दाचा अर्थ काय? वेदवाक्य. पण कोणत्याही वेदवाक्याला चोदना म्हणत नाहीत. वेदामध्ये आलेलं जे विधिवाक्य आहे त्या विधिवाक्याला चोदना अशा प्रकारचं म्हणतात. आणि विधिवाक्य हेच ज्या वस्तूचं लक्षण आहे. म्हणजे विधिवाक्याच्या द्वारा जी गोष्ट जाणली जाते, जी वस्तू जाणली जाते, अशी जी वस्तू आहे तिचं नाव काय आहे? धर्म. असा धर्माच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शास्त्रकारांचं वेगवेगळं मत आहे. न्यायशास्त्रकार वेगळं मत सांगतात, पूर्वमीमांसक वेगळं मत सांगतात. धर्म अधर्माविषयी नेमकं आपण समजायचं काय? सामान्य बुद्धीचा जो मनुष्य आहे, शास्त्रकारामध्ये जर या धर्माविषयी जर वेगवेगळी मतं असतील, यांचं एक मत होत नसेल तर सामान्य बुद्धीच्या माणसाने धर्म समजून घ्यायचा कसा? सामान्य माणसाने अधर्म जाणून त्यागायचा कसा? अमक्याच वस्तूला अधर्म म्हणावं, अमक्याच वस्तूला धर्म म्हणावं हे जर समजलं नाही तर अधर्मच नाही समजल्याच्या नंतर अधर्म त्यागायचा कसा? आणि धर्म जर समजला नाही तर धर्माचं अनुष्ठान करायचं कसं? ही भानगड आहे. आणि म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा आता माझ्याकरता धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे तूच जाणून घे, आणि माझं हित नेमकं कशाने होणार याचा तू विचार कर. आता धर्माधर्मी काही उचित, माझे विचारावे हित. माझ्या हिताविषयी तू आता विचार करावा. या धर्माविषयी आहे ना, आपल्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा
विचार मांडलेला नाही असं नाही, विचार मांडलेला आहे. जाऊ दे, आता तो शास्त्रकारांचा विचार थोडा बाजूला ठेवा. धर्म कशाला म्हणावं आणि अधर्म कशाला म्हणावं ही शास्त्राची लक्षणं वेगळी आणि संतांची लक्षणं वेगळी आहेत. धर्माधर्माविषयी शास्त्रकारांनी, पुराणांनी, वेदांनी मांडलेली जी मतं आहेत ती मतं वेगळी आहेत. आणि तुकोबाबाईंनी, ज्ञानोबाबाईंनी धर्माधर्माविषयी जी मतं मांडून ठेवली ती मतं थोडीशी वेगळी आहेत. काय आहे? धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. आणि पुण्य पापाच्या व्याख्या करत असताना म्हणजेच पुण्य पाप म्हणजे धर्म अधर्म, आणि धर्माधर्माची व्याख्या करत असताना म्हणजे पुण्य पापाची व्याख्या करत असताना, लक्षण करत असताना तुकोबाबाई म्हणतात देव अंतरे ते पाप. ज्याच्यामुळं देव अंतरतो, ज्याच्यामुळं देव दूर जातो त्याला पाप म्हणावं. आणि पापाची व्याख्या ठरली की पुण्याची व्याख्या आपोआप ठरते. मग ज्याच्यामुळं देव अंतरतो त्याला पाप म्हणावं असं जर पापाची व्याख्या असेल तर मग ज्याच्यामुळं देव जोडला जातो त्याला काय म्हणावं? मग पुण्य म्हणावं असं संत वाङ्मयामध्ये सांगून ठेवलं. देव अंतरे ते पाप. एका ठिकाणी तुकोबाबाईंनी असं म्हटलं, देव जोडे तरी करावा अधर्म. अधर्म आहे, शास्त्रांनी ज्या क्रियेला अधर्म म्हणून सांगितलेलं आहे, पण ती क्रिया केल्याच्या नंतर जर देव जोडत असेल, देवाची प्राप्ती होत असेल तर अधर्म सुद्धा मनुष्याने करावा. आणि एखादी पुण्याची क्रिया असेल शास्त्राने सांगितलेली आणि ती क्रिया केल्याच्या नंतर जर देव अंतरत असेल तर त्याला पुण्य म्हणू नये, त्याला धर्म म्हणू नये, त्याला धर्म म्हणू नये, त्याला काय म्हणावं? पाप म्हणावं. पाप, देव अंतरे ते पाप, अशी तुकोबाबाईंची व्याख्या आहे. आणि अशीच व्याख्या ज्ञानोबाबाईंची सुद्धा पाप पुण्याची आहे. काय म्हणतात ज्ञानोबाबाई? ज्ञानोबाबाई म्हणतात स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. बघा, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. पापाचे दोन प्रकार सांगितले ज्ञानोबाबाईंनी. पापाचे दोन प्रकार सांगितले. कोणते दोन प्रकार सांगितले? पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप. पुण्यात्मक पाप, पुण्यात्मक पाप, हां, पुण्याने युक्त असलेलं पाप आणि पुण्याने युक्त नसलेलं नुसतंच पाप, पापात्मक पाप. असे पापाचे हे दोन प्रकार, पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप. पुण्यात्मक पापाने काय होतं? वेदांनी सांगितलेला जो यज्ञ, ऐका, वेदांनी सांगितलेला जो यज्ञ, स्वर्ग प्राप्ती करता वेदांनी जो यज्ञ सांगितला, स्वर्ग कामो यजेत, वेद सांगतो, वेदाची आज्ञा स्वर्ग प्राप्ती करता यज्ञ करावा. मग वेदांनी सांगितलं म्हणून स्वर्ग प्राप्ती करता यज्ञ केला. यज्ञ क्रिया घडल्याच्या नंतर त्या यज्ञापासून पुण्य निर्माण झालं. ज्ञानोबाबाई म्हणतात ते पुण्य नाही, ते पुण्यात्मक पाप आहे. कसं काय पाप म्हणता महाराज तुम्ही त्याला? कारण त्या पुण्याने स्वर्ग प्राप्ती होते. काय ज्ञानोबाबांनी कबूल केलं, ठीक आहे, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, स्वर्गाची प्राप्ती ही पापानच होते, फक्त ते पुण्यात्मक पाप आहे. काय? पुण्यात्मक पाप आहे. आणि पापात्मक पाप, पापात्मक पापे नरका जाईजे. पापात्मक जे पाप आहे त्या पापात्मक पापानं नरकाला जातो मनुष्य. दारू प्याला, निषिद्ध कर्म कोणतंही केलं ते पापात्मक पाप आहे आणि त्या पापाने मनुष्य नरकाला जातो. पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप या दोन्हीही पापांनी देवाशी अंतराय घडतो. नरकाला गेला तरी देवाशी अंतरायच आहे आणि स्वर्गालाही गेला तरी देवाशी काय आहे? अंतरायच आहे. म्हणून देवाशी अंतराय ज्यांनी घडतो, निषिद्ध कर्म केलं तरी देवाशी अंतरायच घडू लागला.
विहित कर्म केलं तरी स्वर्गाला जाऊन देवाशी अंतर्वेश घडायला लागला. म्हणून निषिद्ध कर्म केलं त्यापासून घडलेलं जे काही आहे त्याला पापात्मक पाप म्हणा. आणि वेदांनी विहित म्हणून सांगितलेली क्रिया केली, त्या क्रिया करून सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होऊ लागली पण देवाशी अंतरच घडू लागला, म्हणून ते सुद्धा पापच आहे. पण ते विहित असल्यामुळे त्याला फक्त पुण्यात्मक पाप म्हणा. ह्या ज्ञानोबा यांच्या व्याख्या आहेत. मग पुण्य कशाला म्हणायचं? ज्ञानोबा लिहितात, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मला माझी ज्याच्या योगानं प्राप्ती होते त्याला शुद्ध पुण्य म्हणावं. देवाशी अंतराय घडतो ते पाप, आणि देवाची प्राप्ती ज्याच्या योगानं घडते ते काय आहे? शुद्ध पुण्य अशा प्रकारचं, त्याला शुद्ध पुण्य अशा प्रकारचं म्हणावं. आणि मजची माझी असता जिने मी दुरावे पंडोस होता ते पुण्य असे म्हणता जीभ न तुटे काही. ज्ञानोबा लिहितात, सगळे जीव हे माझ्याच ठिकाणी आहेत, पण यागादी क्रिया करून ते मला प्राप्त होत नाहीत. ती मला प्राप्त न होता स्वर्गाला प्राप्त होतात. आणि त्या यागादी क्रिया करून माझी प्राप्ती न, त्या यागादी क्रियेनं माझी प्राप्ती न होता स्वर्गाची प्राप्ती होत असताना तुम्ही त्याला पुण्य कसं काय म्हणता? माझी प्राप्ती होत नसताना तुम्ही जर त्याला पुण्य म्हणत असताल तर तुमची जीभ तुटणार नाही? कसं काय तुमची जीभ तुटणार नाही? ते पुण्य ऐसे म्हणतात जीभ न तुटे काही. ते पुण्य आहे असं म्हणत असताना तुमची जीभ तुटणार नाही काय? जीभ तुटणार आहे हा त्याचा अर्थ आहे. जीभ तुटेल, कारण खोटं बोलल्यानंतर जीभ झडत असते. खोटं बोलू नये. आणि ज्या पुण्याने भगवत प्राप्ती होत नाही, देवाचे चरण जोडले जात नाहीत, त्याला आपण जर पुण्य म्हणत असू, ज्ञानोबा म्हणतात जीभ तुटणार नाही काय? जीभ तुटणार आहे, कारण त्या पुण्याने भगवत चरण प्राप्त होत नाहीत. आणि भगवत चरण प्राप्त होत नसल्यामुळं, परमात्म्याची प्राप्ती होत नसल्यामुळं त्या पुण्याला पुण्यच म्हणता येत नाही. ते पाप आहे, पाप. देव अंतरे ते पाप आणि देव जोडे ते पुण्य. देवाची प्राप्ती ज्याच्या योगानं घडते त्याला पुण्य म्हणावं, आणि देवाशी अंतराय ज्याच्यामुळं घडतो त्याला पाप म्हणावं, असं संत वाङ्मयातल्या ज्ञानोबा यांच्या हे व्याख्या आहे. बघा, या पाप पुण्याविषयी म्हणजे धर्माधर्माविषयी आपण न्यायशास्त्रकारांच्या, पूर्वमीमांसाशास्त्रकाराच्या, त्यातील काही विद्वानांच्या आणि संत वाङ्मयाचा आपण विचार केला, पण तरीही बुद्धीला मेळ बसत नाही. नेमकं धर्म कशाला म्हणावं आणि अधर्म कशाला म्हणावं. आणि म्हणून तुकोबा देवाकडे मागणी करता, देवा हे धर्म अधर्म आम्हाला समजत नाही रे. हे आमच्याकरता काय धर्म आहे, आमच्याकरता काय अधर्म आहे, काय योग्य आहे, काय उचित आहे, काय अनुचित आहे, हे तूच जाणून घे आणि माझ्या हिताचा विचार तूच कर. आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित. का? कारण मला समजत नाही मी कसा आहे, पतित आहे, पतित. तुझं मी ठाऊ का पतित, आणि मी पतित आहे, मला समजत नाही म्हणून मी तुला शरण आलो. शरणागत परी झालो. आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित. तुझं मी ठाऊ का पतित, शरणागत परी झालो. संतांनी ज्या पाप पुण्याच्या व्याख्या केल्या बघा, देव जोडे ते पुण्य, देव अंतरे ते पाप. तुकोबा एका ठिकाणी म्हणतात की देव जोडे तरी करावा अधर्म. देव जर भेटत असेल, देवाची प्राप्ती होत असेल तर अधर्मही मनुष्याने करावा. अधर्माला सुद्धा, अधर्म करायला सुद्धा मागं पुढं पाहू नये. कारण देवाची प्राप्ती होत असेल, देव भेटत असेल, जी क्रिया केल्याच्या नंतर, जे केल्याच्या नंतर, आणि ती क्रिया करणं शास्त्राने त्याला जर अधर्म मानलेलं असेल तर त्याला अधर्म मानू नये. डोळे झाकून तो अधर्म सुद्धा करावा. शास्त्राने त्या क्रियेवर अधर्माचा शिक्का मारलेला आहे. काय? शास्त्राने त्या क्रियेला अधर्माचा शिक्का मारलेला आहे, पण तो अधर्म सुद्धा मनुष्याने करावा जर देव जोडत असेल तर. तुकोबारांचा एक अभंगच आहे बघा, पूर्ण एक अभंगच आहे. काय अभंग तुकोबारांचा? तुकोबारांचा एक अभंगच आहे. तुकोबाराय म्हणतात,
न म्हणावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरे ते. आड आला म्हणून फोडेला डोळा बळीने शुक्र आंधळा केला. न म्हणावे तैसे गुरुचे वचन. बघा, आपल्या शास्त्रांनी गुरुचं वचन पालन करावं अशी आज्ञा दिली का गुरुची आज्ञा पालन करू नये अशी आज्ञा दिली शास्त्रांनी? काय धर्म काय आणि अधर्म काय? गुरूंची आज्ञा पालन करणं हा धर्म आहे का गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हा धर्म आहे? काय आहे? गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं हा धर्म आहे, गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हा काय आहे? अधर्म आहे. बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे ना? पित्याच्या आज्ञेचं पालन करणं हा धर्म आहे का पित्याच्या आज्ञेचं पालन करणं हा अधर्म आहे? पित्याच्या आज्ञेचं पालन करणं हा धर्म आहे. आणि मग पित्याच्या आज्ञेचं पालन करणं हा जर धर्म असेल तर पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हा काय आहे? अधर्म आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. का तुकोबा सांगतात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. तुकोबाराय लिहितात. काय लिहितात तुकोबाराय? हेची विष्णूची महापूजा. स्वामी काज एक मालक आहे, एक सेवक आहे. मग त्या सेवकानी आपल्या स्वामीची आज्ञा पालन करणं, स्वामीचं काम करणं, हीच त्याची भक्ती आहे, हीच विष्णूची महापूजा आहे, हाच त्याच्याकरता धर्म आहे. स्वामींनी सांगितलेली कामं करणं, स्वामीच्या आज्ञेचं पालन करणं हा सेवकाचा धर्म आहे. आणि त्यांनी आज्ञा पालन नाही केली तर तो अधर्म आहे. गुरुभक्ती, आचार्योपासनम शौचम या श्लोकावर निरूपण करत असताना अनुभवाने किती गुरुभक्तीचं वर्णन केलेलं आहे. एक विद्यार्थी आहे तर विद्यार्थ्यांनी गुरुची भक्ती करायला पाहिजे, गुरुची सेवा करायला पाहिजे. गुरुची भक्ती हा धर्म आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया म्हणून सांगितलेलं आहे. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ती पूर्वी. संतांची सेवा, गुरुची सेवा, गुरुची भक्ती, संतांची भक्ती हा धर्म आहे. हा धर्म म्हणून सांगितला. स्वामीची सेवा धर्म म्हणून सांगितली. पित्याची सेवा धर्म म्हणून सांगितलेली आहे. पित्याच्या वचनाचे पालन करायला पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याच्या वचनाच्या पालनाकरता राज्याचा त्याग करून 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. हा धर्म आहे, हा धर्म आहे. सेवापती एक पतिव्रता माऊली आहे, स्त्री आहे, तर त्या स्त्रीनं पतीची सेवा करणं हा तिच्याकरता काय आहे? धर्म आहे. सेवकांनी स्वामीची सेवा केली, शिष्याने गुरुची भक्ती केली, पुत्राने पित्याचं वचन पालन केलं, आणि पतिव्रतेनं स्त्रीनं आपल्या पतीची जर सेवा केली तर हीच विष्णूची महापूजा आहे आणि हाच त्यांच्याकरता धर्म आहे असं शास्त्र आहे. पण तुकोबाराय म्हणतात हे धर्मच, पतीची सेवा हा धर्म आहे, पित्याच्या वचनाचं पालन धर्म आहे, गुरुची भक्ती धर्म आहे. पण हा धर्म जर आपल्या भगवत प्राप्ती करता आडवा येत असेल, धर्मच जर भगवत प्राप्ती करता आडवा येत असेल तर मग त्याचा त्याग करावा. म्हणजे ते त्याचं पालन करू नये, त्याचं पालन करणं गरजेचं नाही. काय आहे बघा, न म्हणावे तैसे गुरुचे वचन, गुरुची भक्ती करावी, गुरुची सेवा शास्त्राने सांगितली, पण तैसे वचन न म्हणावे. पण गुरुचं तसं जर वचन असेल तर त्याला मानू नये. कसं वचन? की ज्या गुरुच्या वचनाच्या पालनाने प्राप्त होणारा देव जर दूर जात असेल तर तसं गुरुचं वचन मानू नये. बघा तुम्ही, बळी दैत्यकुळा जन्माला आलेला आहे. पिढ्यानं पिढ्या त्यांच्या कुळामध्ये शुक्राचार्य गुरु आहेत.
बळीचाही गुरु शुक्राचार्यच आहेत आणि त्या गुरुने आज्ञा दिली की बळी मी तुला सांगतो दान देऊ नकोस. ज्या वेळेला बळीचा यज्ञ चालू आणि त्या यज्ञ मंडपामध्ये बळीचं सर्वस्व हरण करण्याकरता म्हणून भगवंतांनी वामनाचा अवतार घेतला आणि वामनाचा अवतार घेऊन यज्ञ मंडपात आले. तिथले सगळे ऋत्विज सगळे ब्राह्मण वामन भगवंताचं तेज पाहून सगळे अवाक झाले. बळी उठला, वामन भगवंताची पूजा केली, शरण गेला, दान मागायला सांगितलं. वामनाने जे दान मागितलं त्रिपाद भूमी दान मागितली. त्रिपाद भूमी दान देईन म्हणून बळीनं कबूल केलं आणि संकल्प सोडण्याकरता पाणी आणायला सांगितलं. संकल्प बळी सोडायला लागला. शुक्राचार्य जवळ आले आणि सांगितलं काय करतोस बळी? म्हणे महाराज गुरु महाराज याचक आलाय, ब्राह्मण आहे, ब्रह्मचारी आहे, तेजस्वी आहे, मी त्याला दान देतोय, दानाकरता संकल्प करतोय. काय दान देऊ लागलास तू? त्रिपाद भूमी दान देतोय. देऊ नकोस, देऊ नकोस. महाराज यज्ञाच्या आरंभी तुम्हीच मला सांगितलं की याचकाला असं विमुख जाऊ द्यायचं नाही आणि आता तुम्हीच मला दान करू नको म्हणून सांगता. मी सांगतोय तुला मी गुरु आहे तुझा, तू शिष्य आहे माझा. म्हणजे ठीक आहे महाराज बरोबर आहे, तुम्ही गुरु आहात माझे. मी सांगतो की तू दान देऊ नकोस. का महाराज? का दान नाही द्यायचं? हा सामान्य याचक नाही, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक लक्ष्मीपती आहे हा, भगवान महाविष्णू आहे हा. तू याच्या दानाचा संकल्प पूर्ण करू शकणार नाही आणि दानाचा संकल्प जर पूर्ण नाही केला तर तुला नरकाला जावं लागेल. दान देऊ नकोस मी सांगतो तुला. नाही म्हणे महाराज, दान मी देणार आहे, मी दान देतो म्हणून कबूल केलंय आणि मी वचनाला फिरणार नाही. वचना फिरती अधमजन, अधम म्हणून माझी गणना करून घ्यायची नाही. मी दान देणार, दानाचा संकल्प करणार. आपला शिष्य आणि माझी आज्ञा पालन करत नाही. शुक्राचार्यांना क्रोध आला आणि क्रोधायमान होऊन शुक्राचार्यांनी बळीला शाप देऊन टाकला, तुझं पतन होईल, तुझी सगळी संपत्ती जाईल. शाप दिला, शाप स्वीकारला बळीनी. शुक्राचार्य त्याचा धिक्कार केला, पण दानाचा संकल्प करायला लागला बळी. दानाचा संकल्प करायला लागला, हातामध्ये पाणी घ्यायला झारीमधून. शुक्राचार्याने विचार केला आपण पाणीच त्याच्या हातामध्ये पडू द्यायचं नाही. शुक्राचार्यांनी अतिशय सूक्ष्म रूप धारण करून ती पाण्याची जी झारी आहे त्या झारीच्या जे वतायचं असतं पुढचं टोक तिथं जाऊन बसले. पाणीच खाली पडू देईना. काय मध्ये अडकला असेल म्हणून बळीनं एक काडी उचलली, मध्ये घातली तर शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागली. शुक्राचार्यांचा डोळा फोडून टाकला. आड आला म्हणून फोडेला डोळा. दानाचा संकल्प केल्याच्या नंतर त्या दानामध्ये बळीचं सर्वस्व तो भगवंताला समर्पण करणार होता. आता तर मी दानाचं दान देणारच म्हणे आणि त्या दानामुळे देवाला सर्वस्व समर्पण केल्यामुळे भगवत प्राप्ती होणार हे बळीला लक्षात आलं. देव आता दानाचं याचकाचं रूप घेऊन आपलं सर्वस्व घेणार आहेत. देवाला आपलं सर्वस्व द्यायला काही हरकत नाही. विचार केला, पण मध्ये गुरु येऊ लागले, आडवे येऊ लागले, तर बळीनं गुरुचं वचन जुमानलं नाही. आड आला म्हणून फोडेला डोळा. गुरुचं वचन मानलं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात असा जर गुरु असेल की भगवत प्राप्तीमध्ये जर तो प्रतिबंध म्हणून येत असेल तर मग अशा गुरुचं वचन ऐकू नये, मानू नये. न म्हणावे तैसे गुरुचे वचन. गुरुचं वचन पालन करणं धर्म आहे, पण त्या गुरुच्या वचनाच्या पालनामुळे जर देव अंतरत असेल तर त्याचं मग पालन करू नये, वचन पालन करू नये. अहो गुरुच्या वचनाचं पालन नाही केलं तर अधर्म होईल. तुकोबाराय म्हणतात डोळे झाकून अधर्म करा, देव जोडे तरी करावा अधर्म.
देव जोडे तरी करावा अधर्म. तुकोबारांनी दुसरं उदाहरण दिलं एक. काय उदाहरण दिलं? उल्लंघुनिया भ्रताराची आज्ञा अन्न ऋषीपत्न्या घेऊन गेल्या. अन्न ऋषीपत्न्या घेऊन गेल्या. अवघेची त्यांचे देवे केले काज, धर्म आणि लाज राखी येली. भगवान ज्या वेळेला गोकुळामध्ये कृष्ण अवताराने लीला करत होते त्यावेळेला सगळ्या गवळणी वगैरे हा सामान्य म्हणजे मुलगा नाही आहे, हा भगवंताचा अवतार ह्या सगळ्या जाणत होत्या. सगळ्या गवळणी जाणत होत्या. सगळे ऋषीमुनी हे जाणून होते. नारदांना हे ज्ञात होतं. आणि नारद त्या काळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कीर्तनातून प्रवचनातून लोकांना सांगत होते की भगवंताचा सध्या गोकुळामध्ये नंदबाबाच्या यशोदेच्या घरी अवतार झालेला आहे. भगवान आहे तो. आणि भगवंताची गोकुळामध्ये लीला चालू आहे. मग भगवंतांनी गोकुळामध्ये काय काय लीला केल्या ह्या लीला सगळ्या ठिकाणी नारद सांगायचे कीर्तनातून. त्या नारदांच्या कीर्तनातून ऋषीपत्न्यांनी भगवंताच्या लीला श्रवण केल्या. भगवान गोकुळामध्ये आलेले आहेत, यशोदेच्या घरी आलेले आहेत. मग काय काय लीला करतात? ते रांगू लागलेले आहेत, ते मटकी फोडतात, दही दूध चोरतात, अमकं करतात, तमकं करतात, अमक्या गवळणीचे असं करतात, हिची वेणी वडली, तिचा माठ फोडला वगैरे वगैरे. ह्या सगळ्या लीला नारद नेहमी सांगायचे. त्या ऋषीपत्न्यांना त्या गवळणीचा हेवा वाटायचा. किती भाग्यवान आहे त्या गोकुळातल्या गवळणी. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक श्रीकृष्ण परमात्मा यांची संगत त्यांना घडते. आपल्या अंगा खांद्यावर भगवंताला खेळवतात. किती भाग्यवान आहेत त्यांचे डोळे की दररोज भगवंताचं दर्शन त्यांना घडतं. दररोज भगवंताला त्या उचलून घेत असतील, भगवंताचे ते मुके घेत असतील. असं वाटायचं आपण या ब्राह्मणांच्या कुलामध्ये जन्माला येऊन ब्राह्मणांच्या याज्ञिक ब्राह्मणांच्या पत्न्या होऊन सुद्धा आपण किती दुर्भागी आहे. आपण भगवंताच्या दर्शनापासून वंचित राहिलेलो आहे. मनापासून दररोज त्या भगवंताला प्रार्थना करायच्या, देवा आम्हाला एकदा तरी दर्शन दे. दररोज गवळणीच्या घरचं खातोस, दूध लोणी खातोस, एकदा तरी आमच्या हातचं तो काहीतरी खा. देवाला प्रार्थना करायच्या. आणि भगवंतांनी एके दिवशी ठरवलं की या ज्या ब्राह्मण पत्न्या आहेत, या ज्या ऋषी पत्न्या आहेत, यांची इच्छा काय करायची? पूर्ण करायची. भगवान एके दिवशी गोपाळाला म्हणतात की पोहणू, आज आपल्याला तिकडल्या डोंगरावर गाई चारण्याकरता घेऊन जायचे. ठीक आहे म्हणे. तिकडं पहाटेच लवकर गाई चारण्यासाठी घेऊन गेले. दोघं जणांना सांगितलं की वा तुम्ही भाकरी घेऊन या पाठीमागून स्वयंपाक झाल्याच्या नंतर. गाई घेऊन गेले. गाई चारल्या, गाई जगल्या, भगवंत करत बसल्या. याने खेळ खेळला मुलांनी. भगवंताबरोबर सगळे खेळ खेळले आणि भुका लागल्या. भगवंतांनी सांगितलं, अरे पोरांनो, गोपाळांनो, अरे मला खूप भूक लागली रे, अजून भाकरी कशा आल्या नाही. एक जण म्हणला, देवा कान्होबा भाकरी येतील कशा? कारण आपण नेहमी तिकडच्या रानात आपण गाई चारायला घेऊन जायचो. भाकरी झाल्याही असतील, पोरांनी भाकरी घेऊनही गेले असतील, पण तिकडे गेले असतील. तिकडं आपण गेलोच नाही, आपण इकडं आलो. आज कशी काय भाकरी येतील? अरे मग आता काय करायचं? मला भूक तर खूप लागलेली आहे, काय करावं? एक जणांना सांगितले, असं कर बरं, हे झाडावर चढ, इथं जवळ आसपास कुठं काही सप्ताह बिप्ता दिसतो का बघ ना. एका गोपाळाला वर चढवलं, पेंद्यावर चढला, पाहिलं त्यानं एक मंडप आहे आणि तिथून धूर निघतोय. त्याला लक्षात आलं की हे कृष्णाला माहितीच असतं सगळं, पण आपल्याला मुद्दाम कळत नसल्यासारखं करतोय. असा खुश होऊन खाली आला. म्हणे, कृष्णा काय रे, तुला सगळं माहिती असतं? म्हणे, काय काय पाहिलंस ते तर सांग मला. अरे म्हणे, इथं जवळच एक मंडप खूप मोठा दिलेला आहे आणि तिथं धूर निघतोय, बहुतेक तिथं काल्याचं कीर्तन असावं.
असं हो. अरे म्हणे काल्याचं कीर्तन नाही येतं. मग हे सगळे ऋषी आहेत, सगळे ब्राह्मण आहेत, यज्ञ चालू यज्ञ. मग असं कर, पेंद्याला सांगितलं, तिथं जा आणि त्यांना सांग की कृष्ण आलेला आहे, त्याला खूप भूक लागलेली आहे आणि त्यांच्याकडून तो अन्न घेऊन ये. देतील का? हो देतील म्हणे, माझे भक्त आहेत ते. जा. पेंद्या गेला. आता त्यांनी मग आता अन्न, भगवंताला अन्न आणायचंय, जेवायचंय, मग तिने स्वयंपाकाकडे जावं ना. तो यज्ञ मंडपात गेला. यज्ञ मंडपात गेला म्हणजे आता यज्ञ मंडपामध्ये सगळे सोहळ्यात बसलेले आणि त्या वेदीवर जाऊन तो उभा राहिला. पेंद्या यज्ञ मंडपामध्ये ती जी यज्ञाची ती वेदी असते ना, मग तिथं सगळं सोहळ्यात माणूस जवळ आला तर जवळ ते शिव देत नाहीत कुणाला. सगळं शुचिरभूतपणामध्ये सगळं ती क्रिया चालू असते यज्ञाची. आणि तिथं पेंद्याने आंघोळ केली का नाही काय माहिती, पण दातही घासली होते की नाही काय माहिती. बरं जाऊन जो उभा राहिला तो पायातला जोडा तसाच. बरं आताचे जोडे तसे पूर्वीचे जोडे नव्हते, आताचे सगळे प्लॅस्टिकचे असतात. पूर्वी प्लॅस्टिकचे जोडे नव्हते, कातड्याचे जोडे चांबड्याचे. चांबड्याचा जोडा तो नवीन, त्याला तेल लावलेलं आणि तसंच तेल गळत आहे. आणि तिथं जाऊन त्या वेदीवर जाऊन उभा राहिला. त्यांचे आपले मंत्र चालू, स्वाहा 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 चालू त्यांचं. भटजी, कृष्ण आलाय आणि कृष्णाने अन्न सांगितलंय, जेवण सांगितलंय. त्यांनी पाहिलं हे गवळ्याचं कार्ट जोडा घालून इथं यज्ञ आलंय. खूप राग आला काय ब्राह्मणाला आणि ती रागाने उठलं त्याला मारण्याकरता. आणि पेंद्या पळाला, चपळ होता, तो काय सापडला नाही. हे झुंगाट पळाला की नाही, कृष्णापर्यंत इथपर्यंत त्यांनी मागं पाहिलं नाही. असा धापा टाकीत जवळ आला. म्हणे कृष्णाने विचारलं, का रे पेंद्या, आणलं का भोजन? म्हणे नाही. का नाही? गेला नाही का तू आणायला? गेलो होतो. मग मागितलं नाही का तू? मागितलं. मग दिलं नाही का त्यांनी? देत होते, पण मी घेतलं नाही. अरे ते देत होते, तू घेतलं का नाही? ते देत होते पण भोजन नाही. मग धपाटे. अरे धपाटे का होईना पण आणायचे ना, काढले नाही. ते देत होते पण हातात नाही, मग पाटीत. असं कुठे गेलतो तू? मग त्यांनी सांगितलं की हवे तो यज्ञ मंडप, त्या यज्ञ मंडपामध्ये सगळे ऋषी मुनी ती पळी घेऊन, चाटू घेऊन सगळे ते तिथं विस्तवामध्ये तूप टाकीत होते ना, तिथं गेलो होतो. कृष्णाने सांगितलं, अरे किती वेळ आहे तो, तिथं नाही जायचं. ते ऋषी काय माझे भक्त थोडे? मग त्यांच्या बायका माझ्या भक्त आहेत, त्या खूप माझ्यावर प्रेम करतात. त्या मंडपाच्या पलीकडच्या मागच्या बाजूला जा ना तू. पेंद्या म्हणजे देतील का? हो देतील, जा एकदा जाऊन तरी. पेंद्याचा मग नंतर सावधच गेला. जरा सावधगिरीने गेला. पाठीमागच्या बाजूला गेला तर तिथं स्वयंपाक चालू, कितीतरी पक्वान्न केलेले. यज्ञाची समाप्ती होती. खूप स्वयंपाक केलेला. असा तरी ती ब्राह्मण मारायला आलेला होता ना, त्याला वाटलं तर ह्या काय करते काय माहिती. म्हणून असा लांबून सध्याच कुणच होता, जरा असा लांब उभा होता असा. ती पण ते गवळ्याचा पोशाख सगळा अंगावर. त्या पाहून त्या ऋषीपत्नीने एकीनं पाहिलं. तिनं पाहिलं कोणत्या गवळ्याचा दिसतोय, गोकुळातला दिसतोय. गोकुळातला आहे म्हटल्याच्या नंतर यांनी कृष्णाला पाहिलंच असेल, कृष्णाची याची ओळखच असेल. आणि मग त्याला जवळ बोलवलं. ए बाळा ये ना रे जवळ, ये ना. त्याला बोलवलं जवळ. कुठला रे बाळा तो? गोकुळातला. गोकुळातला? हो. कृष्णाला ओळखतोस तू? कृष्ण तर माझा मित्र आहे. कृष्ण मित्र म्हटल्याच्या नंतर अजून त्या ऋषीपत्नीनं अजूनच त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं. कृष्ण मित्र आहे, कृष्णाला चांगलं ओळखतोस? हो, माझा सवंगडी आहे तो, आम्ही दररोज नेहमी सोबतच असतो. कुठं आहे तो? इथं आलाय आता. इथं आला? हो.
इथं आला हो, आणि त्यांनीच मला इकडं पाठवलंय. कशाला पाठवलंय? त्यांनी सांगितलंय मला भूक लागली आणि तिथं ऋषीपत्नीकडे जाऊन त्यांना सांगा कृष्णाने भोजन सांगितलंय. मग काय, कृष्ण आलेला आहे आणि त्यांनी भोजन सांगितलंय? काय आनंद झाला त्या सगळ्या ऋषीपत्न्यांना. सगळ्यांनी यज्ञ करता जेवढा ते स्वयंपाक बनवला होता की नाही, सगळा टोपल्यानी भरला आणि सगळ्या टोपल्यामध्ये ते स्वयंपाक घेऊन निघाल्या. चला म्हणे आम्हीच कृष्णाकडे येतो, त्याला आमच्या हाताने जीव घालतो. सगळ्या त्या ऋषीपत्न्या निघाल्या. यांचा इकडं हवन चालू. एका ब्राह्मणाने पाहिलं की ह्या निघाल्यात तिकडं सगळं स्वयंपाक घेऊन. आता शेवटची आहुती झाल्याच्या नंतर आता आपल्याला भुका लागलेले, दुपार होऊन गेली, आपण काय खायचं? यांचं आपलं स्वाहा स्वाहा चालू होतं. स्वाहा स्वाहा स्वाहा. त्यांनी एकाला असं डवसलं, ए काय स्वाहा स्वाहा, तिकडं पहा. ते निघाल्यात. दिलं यज्ञ सोडून ब्राह्मणांनी अडवलं सगळ्यांना. कुठं निघाल्या तुम्ही? मी कृष्णाकडे चाललो. कशाला? त्याला भूक लागली, त्यांच्याकरता भोजन घेऊन चाललोय. त्याला भोजन घेऊन चालल्यानं आम्ही काय करायचं? हाताने करून खा. तिने अडवलं काही जणांनी. तिने काय थांबले नाही. पतीची आज्ञा त्यांनी जुमानली नाही, पतीची आज्ञा पालन केली नाही. योग लई धटिंगर होता. त्यांनी त्याच्या बायकोचा हातच धरला. हे बघ, लग्नामध्ये तुझ्या बापानी तुझा हात माझ्या हातात दिलेला आहे, तुझ्यावर माझी सत्ता आहे. माझ्या आज्ञेशिवाय तू जाऊ शकत नाही. तिने सांगितलं असं आहे, माझा स्थूल शरीराचा हात तुझ्या हातात दिलेला आहे, हे स्थूल शरीरावर तुझी सत्ता आहे, घे स्थूल शरीर. मग दिलं स्थूल शरीर सोडून सूक्ष्म शरीराने देवाजवळ पोचली. सगळ्या ऋषीपत्नी देवापर्यंत गेल्या. देवाला जीव घातलं, देवाला प्रसन्न केलं. पतीची आज्ञा उल्लंघून देवाकडे गेल्या. पतीची आज्ञा पालन करणं धर्म आहे, पण देवाकडे जायला जर त्या आड येत असतील, आडवे येत असतील, तर त्यांचं उल्लंघन करणं हाच धर्म आहे. पतीची आज्ञा पालन हा धर्म जर असेल आणि त्या पतीच्या आज्ञेचं पालन उल्लंघन हा जर अधर्म असेल, तर अधर्म करून जर देवाची प्राप्ती होत असेल तर तुकोबाराय म्हणतात असा अधर्म सुद्धा करावा, कारण तो अधर्म नाही. देव जोडे तरी करावा अधर्म. धर्म काय आणि अधर्म काय? धर्म कशाला म्हणावं आणि अधर्म कशाला म्हणावं, ही फार फार ही धर्म आणि अधर्माची गोष्ट ही फार सूक्ष्म आहे. भक्त प्रल्हादाने पित्याची आज्ञा पालन नाही केली. पिता सांगत होता की देवाचं नाव घेऊ नकोस, आणि पित्याची आज्ञा पालन न करणं, उल्लंघन करणं अधर्म आहे. पण प्रल्हादाला ज्ञात होतं की भगवंताच्या नामाने देवाची प्राप्ती होणार आहे, म्हणून पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन रूपी अधर्म प्रल्हादाने स्वीकारलं आणि देवाचं नाव घेतलं. देवाची प्राप्ती होत असेल तर अधर्म सुद्धा करावा. देव जोडे तरी करावा अधर्म. कसं काय अधर्म करावा? शास्त्रांनी अधर्म सांगितलं, अधर्म म्हणून सांगितली ती क्रिया करावी कशी? काय शास्त्रांनी जरी त्याला अधर्म मानलेला असेल आणि जर तो अधर्म करून जर देव प्राप्त होत असेल तर तो अधर्मच नाही, तो धर्मच घडतो त्या काळामध्ये. धर्म हा देशानुसार कालानुसार हा बदलत जातो. कोणत्या वेळेला कोणाकरता काय धर्म आणि कोणाकरता काय अधर्म आहे हे ते त्या कालानुसार आणि त्या त्या देशानुसार ते ठरवावं लागत असतं. त्याच्यामुळं धर्माचं स्वरूप अधर्माचं स्वरूप हे फार सूक्ष्म आहे. कशाला अधर्म म्हणावं आणि कशाला धर्म म्हणावं हे कळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात धर्म काय आणि अधर्म काय आहे, माझ्याकरता काय उचित आहे आणि काय अनुचित आहे हे देवा तूच जाणून घे. तुला कळतं ते, आणि तुला कळत असल्यामुळं तूच आता माझं हित कशाने होणार आहे याचा विचार तू कर आणि माझं तू हित कर. आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित. तुझं ठाऊक आम्ही पतित शरणागत
परी झालो. किती वेळ झाला? जाऊ द्या, पुढचा विषय आता उद्याच्याला घेऊ. तुकोबाराय देवाकडं मागणी करतात, देवा तुम्ही माझं काय करा, हित करा. आता धर्माधर्मी काही उचित, माझे विचारावे हित. तुझं मी ठाऊ का पतित, शरणागत परी झालो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.